पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, IMF कडून कर्ज मिळू नये, एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का? तर हा जो पैसा आहे, हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्ज रूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध. ही कोणाची भूमिका होती? ही भारताची भूमिका आहे, ही मोदींची भूमिका आहे. आणि त्याच पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत. मग हे पैसे कुठे जाणार आहेत? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले. तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय. याच्यावर बोला. पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही. आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर. 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय. लाजा वाटत नाही का तुम्हाला? खरं म्हणजे मीडियाने असे प्रश्नही विचारू नयेत अशा प्रकारचे. हा पैसे 1.5 लाख कोटीचा जुगार, 1.5 लाख कोटीचं गॅमलिंग कालच्या मॅचवर झालं. 1.5 लाख कोटीचं. आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले. आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार. हे काय सरकारला कळत नाही? हे काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही? हे काय जय शहाना कळत नाही? हे भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही? सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं. गावस्कर काय म्हणाले काल? सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली. सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता. हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो. हे लक्षात घ्या. पण राऊत साहेब, काल नाणेफेकीनंतरही भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार असेल किंवा भारतीय खेळाडू असतील यांनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणं टाळलं. सोडून द्या हो ही ढोंग नाटकं. ह्याला नाटकं म्हणतात, ही ढोंग म्हणतात. हे मोदींचं सगळं जे व्यूहरचना असते त्याचा तो भाग असतो. मोदी गेले तिथे चीनमध्ये आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे पाहिलेही नाही, बाजूला उभे होते. ते पाहिले नाही पण होते ना तुमच्याबरोबर, तुमच्या रांगेत. हस्तांदोलन केले नाही तो, पण ते होते तुमच्याबरोबर. तेही चीनच्या प्राईम मिनिस्टरला भेटले, तुम्ही भेटला. तसंच आहे. ते खेळलात ना मैदानावर त्यांच्याबरोबर. हा शेक हँड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही? आम्हाला सांगताय. आम्ही का मूर्ख आहोत तिकडे? या देशाची जनता, भारतीय नागरिक. थोडं जरी राष्ट्रवादाचं रक्त कोणाच्या लोक फासावर गेले हो देशासाठी. लोक शहीद झाले पहलगावमध्ये, पुलवामामध्ये. आणि तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत नाही पैशासाठी? भगतसिंग, राजगुरूचं नावं घेता ना तुम्ही. अशफाकुल्ला खान वगैरे जे फासावर गेले देशासाठी. आणि तुम्ही फक्त शेक हँड केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना? बघा त्यांनी शेक हँड केला नाही. शेक हँड केला नाही. हा काय उत्तर झालं का? पेलगावच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं त्यांच्यासाठी. हा नाचक्की केली काल देशाची. राऊत साहेब, या सामन्यावरून तुम्ही भाजप, शिंदे शिवसेना यावर मी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही. अरे सोडून द्याव. हे आहे बघा, असं आहे की बाळासाहेब ते कोण विचारणार? बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा. एकनाथ शिंदे विचारतायत म्हणून तिथे काही घडत नाहीये. बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाकिस्तानच्या सामन्याला विरोध केलाय. दहशतवाद आणि सामना एकत्र होणार नाही बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे. तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय? एकनाथ शिंदे आम्हाला प्रश्न विचारणार? अमित शहाच्या मुलाला विचार, त्यांना म्हणावं तुम्हीच मला प्रश्न विचारायचा नाही. एकनाथ शिंदेसाठी उभा नाही मी इथे. मी शिवसेनेसाठी उभा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या इथे. हा मला काय तुम्ही सांग? अहो तुम्ही विचारूच नका मला. हे निर्लज्ज लोक आहेत, हे निर्लज्ज लोक आहेत सगळे. भारतीय क्रिकेट संघाचा आणि भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करणार असतील ते तर मला प्रश्न विचारा त्यांच्या वतीनं तुम्ही.
मी उत्तर द्यायला तयार आहे. तुम्ही तिथे अमित शहाचे बूट चाटणार, तुम्ही जय शहाच्या पालख्या वाहणार, तुम्ही भारत पाक क्रिकेट सामना घरी बसून बघणार, हां, आणि तुम्ही आम्हाला आमच्या राष्ट्रवादावरती प्रश्न विचारणार. मीडियाने सुद्धा हे गांभीर्याने घेतलं पाहिजे, लक्षात घ्या. बोला. रावसाहेब, आणखी एक राज्यातला विषय आहे की जे एकूण जातीपातीचे राजकारण सुरू आहे त्यावर शरद पवार असं म्हणतात की राज्यातली सामाजिक ऐक्याची वीळ उसवली जाते, चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात शरद पवारांचं हे विधान म्हणजे एक्सला वाय, वायला एक्स सारखं असं. मग मोदी काय करतायत, अमित शहा काय करतायत? राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची, हां, आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे. हे भारताची XYZ आहे ना केलेली त्यांनी. मी दुसरा शब्द वापरणार नाही. भारताच्या राष्ट्रभक्तीची, हिंदुत्वाची त्याने XYZ केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावर जरा बोललं तर बरं होईल. शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर. तुमच्यात असे तुल्यजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाहीत, ही तुमची पोटदुखी आहे. ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला एक दिशा द्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. राजकीय वैचारिक मतभेद असू शकतात तो, पण अजून तुम्हाला मोदीने पंतप्रधानपदी चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेते आहात. तुम्ही काय सहकर्तृत्वावर झालेले नाही. तुम्हाला मोदीने जसे पूर्वीच्या काळामध्ये सरकारी खात्यात चिटकवायचे मंत्री वगैरे, मुख्यमंत्री ओळखीने, की याला पोस्टात चिटकवलं, याला PWD मध्ये चिटकवलं, तसं त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेते आहात. यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, शरद पवारांपर्यंत ही नेतृत्व जनतेने निर्माण केलेली आहे. ही कर्तबगार नेतृत्व आहे, लक्षात घ्या. चिटकवलेली नेतृत्व नाही तुमच्यासारखी, नोकऱ्या चिटकवतात तशा. सोडून द्या, चला. हा, हिंदी की बात बोलिए. लावू द्या क्या हिंदी. मग देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं याच्यावरती आहे? सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचा आरोग्याचा विषय मान्य नाही का? हां, लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात, त्यांचा आणि साहित्य संघाचा संबंध काय? काय तो भूखंड पण जातोय आमचा? मुंबईतल्या प्रतिष्ठित